नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून लोकसभा मतदानच्या शेवटच्या म्हणजे 7व्या टप्प्यातील 57 लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात होईल. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या उत्तर प्रदेशमधील वाराणसी, तर हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून मंडी या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेली अभिनेत्री कंगना रनौत या भाजपच्या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. उद्या होत असलेल्या 17 लोकसभा मतदारसंघापैकी 13 लोकसभा मतदारसंघ हे उत्तर प्रदेशातील आहे, तर तेवढेच मतदारसंघ म्हणजे 13च लोकसभा मतदारसंघ हे पंजाब या राज्यातील आहे. बिहारमधील 8, ओडिसातील 6, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंडमधील 3 आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदीगड येथील 1 लोकसभा मतदारसंघाचा या 57 लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. लोकसभेची निवडणूक तशी 7 टप्प्यात पार पडत आहे आणि या 7 टप्प्याच्या जवळपास पाऊणशे दिवसाच्या कालावधीत महायुतीच्या उमेदवारांसाठी NDAचे प्रमुख नेते असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी प्रचारात फारच कष्ट घेतलेले दिसून आले. त्यांनी या निवडणुकीच्या प्रचार काळात जवळपास 206 एवढे प्रचार सभा, रोड शो, वेगवेगळ्या समाजाशी संवाद असं तगडं प्रचाराचं नियोजन केलं होतं. आणि ते गेल्या वेळी त्यांनी असे प्रचारात 2019च्या निवडणुकीत फक्त 145 कार्यक्रम घेतले होते. याचबरोबर कधी न माध्यमासमोर जाऊन बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वतःहून बोलणारे नरेंद्र मोदी यांच्या विविध माध्यमांनी मिळून जवळपास 80 मुलाखती घेतल्या. म्हणजे यावरून त्यांनी आपला जोर अबकी बार 400 पारसाठी कसा लावला होता हे दिसून येतं. पण तरीही अनेक राज्यातील मतदारांची त्यांनी नव्हे तर त्यांच्या भाजप पक्षानं अंगावर ओढवून घेतलेली जी ही होती, त्यामुळं मतदार नाराज असल्याचं दिसून आलेलं आहे. आणि त्यामुळं ते अबकी बार 400 पार एवढा आकडा मात्र गाठू शकणार नाहीत, हेही तेवढंच खरं. त्यांना विविध विश्लेषकांच्या मते एकट्या भाजपला 220 ते 240च्या दरम्यान आणि एक संपूर्ण NDAला मिळून 300च्या आसपास, 300चाही आकडा पार करता येणार नाही असं त्यांचं मत आहे. आता उद्या 1 जूनला 57 लोकसभा मतदारसंघातील मतदान केल्यानंतर एकूण 543 लोकसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झालं आहे, तिथं कुठल्या मतदारसंघात कोणाचा प्रभाव होता हे सर्वांना येत्या 4 जूनला म्हणजे मतमोजणीच्या दिवशी समोर येईल. आणि मग सत्ता कोणाची येणार, कोणता एकटा पक्ष सर्वाधिक जागा जिंकणार, कोणती म्हणजे NDA का इंडिया, या 2 आघाडीपैकी कोण सत्तेच्या समीप किंवा अगदी सत्ता काबीज करणार, याची उत्तरं आपणाला मिळणार आहे. तोपर्यंत आपणाला वेट अँड वॉचच करत बसावं लागणार आहे. आणि जर विविध विश्लेषकांचे अंदाज तंतोतंत खरे ठरले तर मात्र देशात सत्ता बदल होण्याची दाट शक्यता आहे.
तसं घडावं अशी अनेक मतदारांच्या मनोमन इच्छा आहे, परंतु तसं घडेल की नाही, नरेंद्र मोदी इतर सर्व विरोधकांवर भारी ठरतील की नाही, हेही आपणाला पाहावयास मिळणार आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.